हरवला आपल्या सोबत आहे. व्यवस्थापन आणि दिलीप भोसले सर हे नातं एवढं घट्ट आहे की अजरामरपणे दिलीप भोसले सरांचं नाव व्यवस्थापन नावाच्या शिक्षण क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात आणि पूर्णपणे मराठी भाषा क्षेत्रात त्यांचं नाव जिल्ह्याभरात असणारे महाराष्ट्राभरात घेतलं जात आहे. त्याचं कारण मराठी भाषा कशी शिकवावी, तर मी त्यांचा विद्यार्थी 11वी-12वी होतो कॉमर्स असताना, तर त्यामुळे मराठी भाषा कशी शिकली पाहिजे हे मी सरांकडून शिकलो. तरुण भारतमध्ये ते सकाळ वृत्तपत्र क्षेत्रात मी वृत्तपत्रामध्ये 4 ओळी लिहू शकतो. त्याचा खरं तर प्राध्यापक रवींद्र भोसले सर यांचं जी जन्मभूमी आहे माणगाव आणि तीच माझी असल्यामुळे विद्यार्थी तसेच असल्यापासून ते सिनियर म्हणजे आम्ही ज्यावेळी 5वी-6वीत असताना ते महाविद्यालयीन शिक्षण घेत होते, त्याच्यामुळे विद्यार्थी दशेपासून त्यांना पाहता आला. सरांचं मानगाव भूमीसाठी सहकार क्षेत्रातलं कार्य, तसंच शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं कार्य हे मानगाव असे कधी दिसणार नाही. त्यांनी श्री वासुदेवानंद संस्कृत महाविद्यालय या संस्थेच्या चेअरमन अध्यक्षपदी राहून जे विद्यालयाला उत्कर्षावस्था आणली, तसंच शैक्षणिक पतसंस्था म्हणजे मानगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते सुटावे याच्यासाठी सहकार क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकलं होतं. आणि कोकण मराठी साहित्य परिषदेला खूप काळ जुन्या काळापासून भोसले सर, आम्ही विद्याधर भागवत सर यांच्यासोबत या संस्थेच्या चळवळीमध्ये आम्ही ओढलेच गेलो. विचारवाद एक भूमिका ठामपणे असलेले असे एक विचारवंत होते. मला वाटतं ज्यावेळी एजरे सर या हायस्कूलमध्ये होते त्या काळामध्ये सावंतवाडी विद्रोही साहित्य संमेलन झालं. त्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी भोसले सर आणि मी आम्ही सहभाग होता, म्हणून आमच्यावर टाकण्यात आलेला बहिष्कार होता भोसले सर आणि माझ्यावर. त्याचे अनेक चटके सरांनी आणि आम्ही भोगलेले आहोत. भोसले सरांनी जे बीज पेरलेलं होतं त्याचा आज कुठेतरी वृक्ष होताना दिसत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायक गावसकर. कारण एखाद्या व्यक्तीचं कार्य जरी मोठं असलं तरी त्याच्या आठवणी सर्व जगापर्यंत पोहोचवणं, त्याचा वारसा पुढे जपणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि सरांनी सरस शेवटी शिक्षण म्हटल्यानंतर विद्यार्थ्याला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, जसं आईवडिलांना दिसतं तसं शिक्षकाला सुद्धा दिसतं. आणि हे मी विनायकला कायम सांगत आलेलं की तुझ्यामध्ये असा गुणवत्ता आहे आणि तू ते शक्य करू शकतो. आणि त्याने आजपर्यंत शक्य केलेलं आहे. की बघा भोसले सरांनी सुद्धा हे कुठेतरी जाणलं होतं की हा विद्यार्थी आपल्यामध्ये किंवा आपल्या समाजाचं कार्य करू शकतो. आणि या अनुषंगाने त्याच्या एकंदरीत जीवनामध्ये सर्वात जास्त प्रभाव असेल तो भोसले सरांचा होता. इतरांवर सुद्धा भोसले सरांचा प्रभाव होता. त्यांचं सर्व क्षेत्रात कार्य होतं. साहित्य असेल, सामाजिक असेल, इतर कोणत्याही सामाजिक एखाद्याला मदत करणं असेल, त्या प्रत्येक बाबतीत त्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. केवळ माणुसकी जपली आणि त्यांचे जे संस्कार होते ते कुठेतरी पुढे गेले आणि ते विनायकसारख्या स्वरूपात पुढे आले. सर नेलगी सरांचा आणि भोसले सरांचे काही गुण जे आहेत ते खरोखर साम्य आहेत. दुर्दैवाने भोसले सर लवकर गेले, नेलगी सरांना कालच वर्ष झालं आणि त्या दोघांचाही तारखा म्हणजे 14-15 तारखा आणि त्या तारखेच्या अनुषंगाने आज इथे तुम्हाला कार्यक्रम करत आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्या काही साम्य गुणांचा विचार केला तर दोघांना लेखनाची आवड होती, दोघांना उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याची आवड होती. कारण जसं आता भोसले सर आपले आहेत, त्या भोसले सरांचा आमचा जास्त परिचय आला नाही, परंतु जेव्हा आम्ही मराठा समाजाचं काम करत होतो त्यावेळी भोसले सरांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांना सहशिक्षक म्हणून विद्यालयामध्ये
अध्यापक म्हणून रजा कालावधी होते. त्यानंतर 8वीमध्ये लागल्यानंतर ते विल्सन या ठिकाणी आले आणि त्यानंतर ते 2001 पासून आमच्या मांडवा विद्यालयाचे ते अध्यक्ष पण झाले संस्थेचे. पण त्यामध्ये अनेक कार्यामधून किंवा अनेक गोष्टीमधून त्यांचा आमचा सहवास वाढत गेला आणि जेव्हा त्यांना कळलं की निवेदनातून थोडे 4 शब्द मी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते नेहमी माझ्या पाठीशी राहिले होते. आणि जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांना पुरस्कार मागायला सांगण्याचा उद्देश असा आहे की बोलून राहणार आणि ते सुंदर वाक्य त्यांच्या त्या पॅनलवर आपल्याला दिसते ते म्हणजे देह आणि देव हा जो आपला प्रवास असतो, देह आणि देव हा जो आपला सगळ्यांचा प्रवास आहे. देव म्हणजे जन्माला येणे, आपल्याला देव मिळणे, आपलं नाम सुरू होणे आणि देव म्हणजे देवाकडे जाणे. त्यामध्ये देश नावाचं एक काहीतरी लागतं, त्यामध्ये समाज राहतो आणि त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. हा जो विचार आहे हा तुम्हाला निश्चितपणे आपण करतो आहोत ते सगळेच जण, पण आपण हे करतो आहोत ते आपल्याला माहीत नाही. तर अशा या व्यक्तींच्या मध्ये ते आपल्या लक्षात येतं की ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत ते काम प्रामाणिक केलं की आपण समाजाचं काहीतरी देणं घडवून फेडण्याचा प्रयत्न करतो. दुसरं त्यांचं की वैशिष्ट्य म्हणजे त्याला कला क्षेत्राची आवड असल्यामुळे आज त्यांचा मुलगा नीरज मिलिंद भोसले हा मुंबईला आहे शिक्षणासाठी. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेवढे तबलावादक आहेत बघा, अतिशय विचारपूर्वक बोलतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जेवढे तबलावादक आहेत त्यामध्ये वयाने लहान असून सुद्धा तबलावादनाची जी एक पोच आहे किंवा जी उंची गाठली पाहिजे ती लहान वयामध्ये गाठणारा मला वाटतं तो एकमेव आहे. आणि याचं सारं श्रेय आई वडील म्हणजे आज माणसं इथं आहे त्यांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले किंवा मिलिंद भोसले त्याला मोठं गेलं कुठं कुठल्या गुरुकडे कुठल्या कार्यक्रमाला घेऊन जात ते आम्ही बघितलेलं आहे. आणि आज त्याला जो नावलौकिक मिळतो आहे किंवा तो पुढे नावलौकिकाला पात्र होणार आहे त्यामध्ये सरांचं वाटा आहे, त्यानंतर मानसिकचं वाटा आहे आणि हे पालकांनी घेण्यासारखं उदाहरण आहे असं मला वाटतं. वेगळं प्राध्यापक मिलिंद भोसले यांनी फक्त सावंतवाडी शहरातच नव्हे तर माणगाव खोऱ्यातही शैक्षणिक चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे याची जाणीव मला काल आली. काल मी माणगाव कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. त्या ठिकाणी जे डायरेक्टर बोर्डाची माणसं होती, स्वतः चेअरमन सगुण धुरी साहेब होते. ते म्हणाले की ही सगळी या माणगाव खोऱ्यात शैक्षणिक डेव्हलपमेंट करत असताना आम्हाला मिलिंद भोसलेंची फार आठवण येते. काल त्यांचे दुपारी त्यांनी काढलेले उद्गार होते. सांगायचा मुद्दा हा, मी विशेष आभार व्यक्त करतो या मिलिंद सरांचे विद्यार्थी गावाशहराचे. कारण हा जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे किंवा स्मरणाचा कार्यक्रम आहे तो जरी बोगस सापळच्या बॅनरखाली होत असला तरी तो कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये गावसचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि गावस या मुलाचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. त्याच्या बाबतीत एकच गोष्ट सांगतो, कारण या ठिकाणी का सांगितली पाहिजे तर सरांसारखे जे संस्कार मुलं आहेत ही मुलं आज समाजामध्ये समाजाच्या विषय घेऊन स्वतः खस्ता जाऊन ते विषय हाताळत आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी जो MSCचा विषय झाला आणि कारणाशिवाय त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला होता फेसबुकवर तुम्हाला आश्चर्य वाटेल की गावसला प्रत्यक्ष अनेक जण भेटले आणि फेसबुकवर सुद्धा त्याला सांगितलं की तू लोकांच्या विषयासाठी हे विषय केलेला आहे, त्यामुळे मागे हटू नको, आपला सगळ्या समाजातील घटकांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचं कारण असं, आणि गावाचा नुसता पत्रकार नाही आहे, तो एक संवेदनशील माणूस आहे. आणि ज्यावेळी संवेदनशील माणूस असतो त्याचवेळी त्याला याची जाणीव असते की अशा महालोकांचं स्मरण केलं पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा भोसले सर तळ्याकाठी भेटल्यानंतर गप्पा व्हायच्या. माझ्या संघर्षाच्या काळात अनेकदा भोसले सरांचा मी सल्ला घ्यायचो आणि शिक्षण क्षेत्रातलं जे काही नॉलेज आहे ते शेअरिंग आमचं व्हायचं. विनायक भरभरून त्यांच्याबद्दल ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष संवाद तसा मला कमीच लावला. कारण एक 5 ते 7 मिनिटं फक्त भेटायचे, परंतु भेटल्यावर त्या माणसाचा जो उत्साह होता, परंतु भेटल्यावर तो उत्साह जाणून घेऊन आपल्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण करून देणारा व्यक्तिमत्व होतं. वेगवेगळ्या घेऊन आहे. भोसले सरांची कोविड
बालवाडी जिल्हा होते कार्यक्रमाला आणि पहिला मराठी भाषा दिन सुद्धा त्यांनी सरांनी इथेच केला होता. त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते इंट्रोड्यूस केलं होतं, त्या स्टेजवर केला होता. आपण समाजात वेळे लागतो असंच काम मोठं होतं. प्रतिकरणांनी बालवाडीच्या बाजूला आपल्या आईच्या नावाने कैलासवरती कमलाबाई दत्ताजीराव भोसले कलिकर प्रतिष्ठान काढलं आणि गावातल्या शोधून बाजूला नाही त्यावर अर्धमागवलेलं आहे. चर्चा करून शोधून जवळजवळ 2 वेळा 33 लोकांचा सत्कार केला. त्याच्यात मंत्री होते, पालकमंत्री होते, कोण होते, शिक्षक होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि एकच समाजाचा आपण केलं सदैव हात दिला होता. त्याच पर्यायातून जर शिक्षण दिलं तर वेगळ्या स्तरातली मुलं वर जाऊ शकतात. उद्याचा भविष्यात भारत घडवणारे लहान पोर आहे त्याच्या त्याने मराठी मीडियम केजी सुरू केली, शाळा सुरू केल्या, चांगला स्टाफ सुरू केला. त्याचबरोबर कला या संगीतासाठी तबला वादक, पेटी वादक सोय सुरू केली. त्याचबरोबर पाठवण्याच्या कार्यात होत्या. एवढंच कला मुलांना व्याप चित्रकलेचा खास व्यासंग चित्रकलेचे शिक्षण देऊन शनिवार रविवारी ज्याला काय कला करायची, कशी करायची, पेंटिंग कसं आहे याचे क्लास अशा प्रकारे विविध बहुआयामी व्यक्तिमत्व सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या मुलांना देणं आवश्यक आहे. आपला विद्यार्थी कसा घडावा, भारत कसा असावा, भविष्याला कसा असावा याची सतत जाणीव असते. त्या जे पुरस्कार निवडले त्या बऱ्याच विभागात मी सहभागी होतो. त्याच्यानंतर शेवटच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मराठी भाषेला अभिजात व्हावं याच्या त्यांनी काढलेली या पुरस्कारासाठी 8 वर्षी 4 दिवसापूर्वीची दिंडी प्रसिद्ध होती. संजय कार्याच्या सदस्य शेवटी त्यांनी म्हणा पाठ्यपुस्तकीकडे गेले म्हणा एखादा अभंग म्हणा. मला तो अभंग अजून आठवते. कांदाला राजा पिंड्या होय एवढे ते नाच ना मला वाटलं अरे कोणा म्हणून नाचते काय केंद्रजी उड्या मारून मारून म्हणून मग मला विचार काय ते मला बरं वाटलं. मानवणी बोलायचे त्या बरं वाटलं काय एवढं हे शब्द मला तुम्हाला इतकं आनंदी म्युझिकल होता की संगीत शास्त्र कला क्रीडा साहित्याचा विषय आला की ते भान दिसून झालं. अशा ज्या आठवणी आहेत थोडक्यात सांगायचं तर इंग्रजीमध्ये असं एक वाक्य आहे, मिस्टर पीडी दॅट ही डायड व्हेन वी नीडेड हिम. आम्हाला त्यांची खरोखर गरज होती आणि अशाच वेळी त्यांचं निघून जाणं तेव्हा इतकं वेदनादायक होतं. त्या काळानंतर मराठी भाषावर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांचं खूप चांगलं वाचन असल्यामुळे त्या खेडकरांमध्ये एक कृपा होती. या खेडकरांच्या त्या ग्रंथालयात जाऊन बसवेश्वर यांनी काहीतरी पुस्तकं त्या ठिकाणी नवीन नवीन मिळायची घेऊन यायची, असं वाचन करायचे. नुसतं मी वर्गात जाऊन कुठे टाकणार हा विषय असणारा तो शिक्षक नव्हता. तो मराठी का शिकवणारा शिक्षक होता असं मी अनुभवलं. आणि मी या ठिकाणी मुख्याध्यापक असताना अंधेकर सर आणि गोडसे सर ही एक जोडी होती. इंग्रजी विषयाचे बांदेकर सर आणि मराठी विषयाचे गोडसे सर. पण नुसतं विषय शिकवणं किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण देणं याहीपेक्षा त्या विद्यार्थ्याला सर्व गुण संपन्न त्याला स्वतःच्या पायावर गंभीरपणे कसं उभं राहता येईल या प्रकारच्या अनेक योजना त्यांच्याकडे होत्या. शाळेच्या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी जेव्हा भाग घ्यायचे तेव्हा त्यांच्या पाठीमागे गेलेले गोष्टी होते त्यांना प्रेरणा आहे 12वीच्या मुलांची. आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं असं एक विषयाचं अजून नातं बनलं. एका ठिकाणी असं मी ऐकलं आहे की शाळा सुटल्यानंतरही शाळेच्या मैदानावरती ज्या शिक्षकाचे पाय घुटमळतात आणि त्याच्यापुढे विद्यार्थ्यांचा दरडा असतो, विद्यार्थी जमलेले असतात, असा शिक्षक मी शिक्षकांच्या रूपाने पाहिला, अनुभवला. त्याचवेळी मला कळलं की प्रोफेसर आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वेगळी अशा प्रकारचं नातं आहे. जबाबदारी आहे की सूत्र तू सांभाळायचे असं सांगितलं आणि त्यामुळे त्यात खूप पडावं लागलं.
प्लॅटफॉर्म दिला. त्यामुळे नक्कीच सरांचं कार्य हे जिवंत आहे आणि त्यातून सर हे आमच्या सोबत असल्याचं वाटतं. हे कार्य आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण यापुढे